श्रावण महिना सण उत्सवाचा महिमा म्हणून ओळखला जातो. पहिला श्रावणी सोमवार समुद्र मंथनात तयार झालेल्या हलाहल त्याने प्राशन केले. हा सोमवार या सोमवाराला शंकराची पूजा करण्याचे विशेष महत्त्व म्हणून संबोधले जाते. पुराणामध्ये अशी कथा आहे की जेव्हा ऋषी संत कुमारांनी महादेवांना प्रश्न केला की तुम्हाला श्रावण सोमवार आवडीचा का, तेव्हा महादेवांनी सनत कुमार यांना सांगितले की आपल्याला दुसऱ्या जन्मात सतीने पार्वतीच्या रूपात जन्म घेतला आणि ती राजा हिमालयाच्या चलराणी मैनाच्या घरात पार्वती म्हणून जन्माला आली. पार्वतीने आपल्या तरुण वयात कठीण उपवास करून महादेवांना प्रसन्न करून घेतले. तो महिना श्रावण महिना होता. त्यानंतर त्यांचे लग्नही झाले. त्यामुळे श्रावण महिन्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अजून एक पौराणिक कथा आहे. श्रावण महिन्यातील सोमवार हे शिवाच्या 5 चेहऱ्याचे प्रतीक मानले गेले आहे. महादेवांच्या पंचमुखी हे पंचमहाभूतांचे प्रतीक मानले जाते. त्यांचे 10 हात हे 10 दिशांचे सूचक मानले जाते. त्या हातात असणारे अस्त्र शस्त्र हे जगाच्या संरक्षणासाठी हातात आहेत असे मानतात. श्रावण महिन्यातील सोमवाराला जसे महत्त्व आहे तसे महादेवांच्या पंचमुखालाही खूप महत्त्व देतात. अनेक विद्वानांनी असे म्हणणे आहे की सृष्टी, स्थिती, लय, कृपा आणि ज्ञान या 5 शक्तींची निर्मिती करणारे या शक्तीचा संकेत म्हणजे महादेवांचे हे 5 मुख. हे पंचमुख आपल्याला दिशांचेही ज्ञान करून देतात. कारण पूर्वेकडे चेहरा दृष्टी, दक्षिणेकडील चेहरा स्थिती, पश्चिमेकडील चेहरा प्रलय, उत्तरेकडील चेहरा कृपा, अर्धमुख हे ज्ञानाचे प्रतीक आहे. श्रावण शब्द हा श्रावणपासून बनलेला आहे. या अर्थ श्रवण करून धर्माला समजून घेणे होय. हा महिना संत संगतासाठी आणि भक्ती भागासाठी आहे. पुराणातील भगवान परशुराम याची कथा. भगवान परशुराम याचे आराध्य दैवत शंकर महादेव होते. असे म्हणतात की याच महिन्यात भगवान परशुराम यांनी आपले आराध्य दैवत भगवान महादेवांचे नियमितपणे पूजापाठ करून त्यांना आपल्या कावडीतून पाणी आणून जल अभिषेक केला होता. म्हणून कावडीची प्रथा चालविणारे भगवान परशुराम याचीही पूजा याच श्रावण महिन्यात केली जाते. भगवान परशुराम हे श्रावणातील प्रत्येक सोमवारी कावडीतून पाणी आणून आणि जल अभिषेक करून शंकराची मनोभावे पूजा करायचे. भगवान शंकराने श्रावण सोमवार हा अधिक प्रिय आहे. असे म्हणतात की भगवान परशुरामामुळे श्रावण महिन्यातील पूजन आणि उपवासाचे महत्त्व चालू झाले. अशी ही श्रावण महिन्याची 60 उत्तराची कहाणी पूर्ण झाली.